प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी बनवणार आहे बुंदी। बुंदी बनवण्यासाठी इकडे मी 2 वाट्या डाळीचं पीठ, 2 चमचा तेल आणि इकडे 1 चमचा घेतलेला आहे आणि डाळीचं पीठ आणि तेल टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे। त्यात थोडं थोडं पाणी करून पुन्हा मी मिक्स करून घेणार आहे। तर एकदम सगळं पाणी नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। परत मी आता थोडंसं परत त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे। घट वाटल्यानंतर परत आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। आता हे टाकून पुन्हा मी मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा पण टाकायचा आहे। मिक्स झाल्यानंतर सोडा टाकायचा आहे, आधीच टाकायचा नाही आहे। आता मी परत थोडं पाणी टाकून आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आपण आता चमच्याच्या साहाय्याने चमचा घ्यायचा आहे, चमच्याच्या साहाय्याने पण चेक करू शकतो तर हे बॅटर कसं झालं आहे। आता हे एकदम परफेक्ट बुंदी बनवण्यासाठी हे बॅटर रेडी आहे। इकडे मी हे बघा बनवण्यासाठी रेडी आहे। इकडे मी कढई ठेवली होती। आता आपण इकडे पाक करून घेणार आहे। 1 वाटी साखर घेतली होती, 1 वाटी पाणी घेतलं होतं। आता ही साखर मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे। ही साखर चांगली वितळेपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि साखर आपल्याला एक तारी पाकासह बनवून घ्यायचं आहे। इकडे पाणी उकळत आलेलं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 वेलदोडे टाकणार आहोत। आता इकडे आपण चेक करणार आहोत साखरेचा पाक। इकडे साखरेचा पाक रेडी झाला आहे। आपण आता गॅस बंद करून देऊया। इकडे मी तेल तापत ठेवलेलं होतं। आता आपण इकडे हे एक झाऱ्या घ्यायचा आहे। झाऱ्यावर आपण हे बनवलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर बघा किती छान गोल आकाराची अशी ही बुंदी झाऱ्यातून पडते। हळूहळू करून आपण टाकायचं आहे। झारा थोडासा वरती धरायचा आहे आणि हळूहळू सर्व बुंदी आपण आता करून घेणार आहोत। तेलामध्ये ही बुंदी पटकन अशी तळते, त्याला जास्त वेळ पण नाही लागत। आता हे सर्व बुंदी मी कढईभर झाऱ्याने पाडून घेतलेली आहे। आता आपण ह्या बुंदीला तळू देऊया। तर हळूहळू चमच्याने याला मिक्स करत राहायचं आहे। हळूहळू मिक्स करायची आहे। ही झटपट तळते, जास्त टाईम नाही लागत। याला थोडं हलकंसं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे। आपण प्रसादाला कधी गणपतीला किंवा याला प्रसाद म्हणून बुंदीसुद्धा आपण बनवून आणि नैवेद्य दाखवू शकतो। आता ही तर पूर्णपणे तळत आलेली आहे। मी चमच्याने हळूहळू चांगलं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही कलरफुल बुंदी पण वापरू शकता। तुमच्याकडे जो पण कलर असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून कलरफुल बुंदीसुद्धा बनवू शकता। आता इकडे ही बुंदी तळत आलेली आहे। आता मी ही सर्व बुंदी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। आता मी एक प्लेट घेतली आहे, त्या प्लेटमध्ये सर्व बुंदी मी तळलेली काढून घेणार आहे। आता तुम्हाला मी इकडे कलरफुल बुंदी कशी बनवायची ती पण सांगणार आहे। इकडे मी 1 वाटी घेतलेली आहे। 1 वाटीमध्ये मी जो बनवलेलं बॅटर आहे ते 1 पळी टाकून घेणार आहे त्या वाटीमध्ये
आणि आता मी कलर घेणार आहे. माझ्याकडे हा लाल कलरचा कलर होता, तो मी थोडासा त्यात टाकून घेणार आहे. तुमच्याकडे हिरवा असेल तर तुम्ही हिरवा, ऑरेंज असेल तर ऑरेंज टाकू शकता. आता आपण तो कलर घेतला आहे, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा कलरफुल बुंदी पाडू तेव्हा झाऱ्या पुन्हा आपण पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ही कलरफुल बुंदी पाडायची आहे. इकडे मी झाऱ्या चांगला पुसून घेतला होता. आता त्याच्यावर मी कलरफुल बुंदी टाकून घेणार आहे. त्याच्यावर हळूहळू टाकायची आहे. झारा थोडा वरती धरायचाच आहे, खूप खाली पण नाही धरायचा आहे. हळूहळू आता मी ही कलरफुल बुंदीचं बॅटर मी याच्यावर टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ही पण किती छान अशी गोल आकारात पडत आहे बघा बुंदी. आता ही झटपट सर्व बुंदी मी पाडून घेतलेली आहे. बघा कलर किती छान आला आहे कलरफुल बुंदीचा. आता याला पण मी चमच्याने चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेत आहे. तर खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, तर नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता इकडे ही पण तळत आलेली आहे. आता आपण ही तळत आलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ती पुन्हा काढून घ्यायची. मी त्याच्या आधी जी पिवळीवाली एक बुंदी होती ना, आता ही कलरफुल टाकली आहे. तर आता ही मस्तपैकी बुंदी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी बुंदी तयार झालेली आहे. आता आपण ही साखरेचा जो आपण पाक बनवलेला होता, त्या साखरेच्या पाकामध्ये आपण ही बुंदी टाकून घ्यायची आहे आणि गॅस थोडासा चालू राहू द्यायचा आहे. पाक थोडा गरम राहू द्यायचा आहे, जेणेकरून ही आपण जी बनवलेली बुंदी आहे ती पूर्ण पाक असा शोषून घेईल. मुरल्यावर खूप छान लागते आणि खूप सुंदर अशी ही बुंदी झाली होती. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आता आपण याला हे टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया. आता ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय.